मनोज जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण? जरांगे पाटील कोणाची स्क्रिप्ट वाचतायत? जरांगे पाटील हे मराठा समाजाची फसवणूक करतायत। महायुती सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण दिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांवर होणारा या टीका, अशातच काही सहकार्यांनी जरांगे पाटलांवर थेट आरोप केले। त्यामुळे जरांगे पाटील इतके आक्रमक होण्यामागे खरंच शरद पवारांचा हात आहे का? विरोधकांचं यावर म्हणणं काय? यावर जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया काय आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मुक्ता लोंढे, तुम्ही पाहतात माय महानगर। मराठा आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानंतर 2 सप्टेंबर रोजी शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली। या भेटीमागे काही राजकारण आहे असं मत प्रतिस्पर्धी पक्षांनी व्यक्त केलं। याच दरम्यान एका मुलाखतीत जरांगे पाटलांना थेट प्रश्न विचारण्यात आला, तुमच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे का? यावर उत्तर देताना जरांगे पाटलांनी स्पष्ट शब्दात नकार दिला। यावर पत्रकाराने पुढील प्रश्न केला, शरद पवारांमुळेच मराठा आरक्षण मिळू शकलं नाही अशी टीका त्यांच्यावर करण्यात येते, तुमचं देखील असंच मत आहे का? यावर जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांच्या आरक्षणामध्ये कोणी बोललं तर त्याला मी सोडणार नाही, मग तो कोणीही व्यक्ती असो। आंदोलनामागे शरद पवार आहेत यात काहीच तथ्य नाही असं स्पष्टीकरण जरांगे पाटलांनी दिलंय। रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड टीका केली। मला सलाईन मधून विष देण्याचा आणि माझा एन्काउंटर करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव होता। हे सगळं फडणवीसांचं षडयंत्र आहे। फडणवीसांना माझा बळी हवाय, मी सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या असं म्हणत जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले। मात्र जरांगे पाटील शरद पवार, उद्धव ठाकरे ज्या स्क्रिप्टवर बोलत आहेत त्याच लाईनवर मनोज जरांगे चालेत असं म्हणत फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं। तसेच सागर बंगला हा सरकारी बंगला आहे, कोणीही सरकारी कामासाठी तिथे येऊ शकतं, त्यासाठी काहीही अडवणूक होणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। महायुती सरकारने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेऊन शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिलंय। मात्र सगळ्याच ओऱ्यांच्या अध्यादेशावर आणि ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं यात जरांगे पाटील ठाम आहेत। मात्र दुसरीकडे आंदोलनात फूट पडल्याचं पाहायला मिळतंय। जरांगे पाटलांवर होणारी टीका, त्यामागे असणारा शरद पवारांचा हात, याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? तुमचं देखील मत कमेंट करून नक्की सांगा। याबद्दलची अधिक अपडेट, सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा। आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।